चला नमस्कार मंडळी, आता आपण विचारूया सर अतिक्रमण तोडासाठी कोणता अधिकारी नियुक्त केलेला आहे इथे? कोणता? चला नगर परिषद ये दाखव. ये. सर अतिक्रमणावर जी कारवाई झाली त्यासाठी पूर्वसूचना वगैरे काही देण्यात आलेली नाही किंवा नोटीस देण्यात आलेली नाही, पण आमचं गरीबाचं नुकसान झालं सर. त्याचं काय बोलतात, त्याच्यावर काय म्हणतात? कोण आहे? नोटीस पूर्वसूचना काही इंटिमेशन देणं आवश्यक होतं. माझी जागा होती तिथे, माझी गाडी होती तिथे. जागा सरकारी आहे पण माझी गाडी होती तिथे. हा रोजगार नाही, नोकऱ्या नाही, गरीब परिस्थिती आहे. आम्हाला धंदे करण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही गरीब लोक कुठं जाणार? तुम्ही एक तर रोजगार देत नाही. अतिक्रमणाचे नियम काय? साहेबाला तर उद्या विचारणारच आहो मी. साहेबाचा काही विषयच नाही. नियम काय? नोटीस दिली का? पूर्व सूचना दिली का? कुठल्याही प्रकारची देत नाही. हे तुमची मनमानी आहे असं तुम्ही सांगा ना. बरोबर आहे की चुकीचं आहे? या प्रकारची मनमानी या यवतमाळ जिल्ह्यात चालू आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे इथून एवढ्यातच अतिक्रमण तोडण्यात येत आहे. कारण का रोहन रामटेकेचं दुकान आहे तिथे. यांना सर्वांना माहित आहे गोष्ट. बघू शकता तुम्ही या प्रकारची अवस्था इथे मला दिसून राहिलेली आहे. आज माझा पेपर होता, यांची मनमानी इथे चालू होती आणि यांनी माझं दुकान तोडून नेलं. गरीबाचं नुकसान करायचं हे सरकार सर्वात भ्रष्ट आणि बोगस सरकार आहे. याच्यावर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे. नगर परिषदच्या मुख्य अधिकाऱ्यावर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे अशी नम्र विनंती. धन्यवाद.